नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण अभ्यास कौशल्ये आणि अभ्यासासाठी वेळेचे नियोजन कसे करायचे ते बघणार आहोत. सध्या कॉलेजेस बंद आहेत आणि ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. असाइनमेंट, सबमिशन्स सगळंच पूर्ण करायचं आहे. पूर्वीसारखं मित्रमैत्रिणींसोबत मिळून सगळ्या गोष्टी करण्यात बऱ्याच अडचणी पण येत आहेत. रोज प्रत्यक्ष भेट होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे गोंधळ आणखीनच वाढत आहे. यामुळेच नक्की अभ्यास कसा करू, असाइनमेंटसाठी कोणते रेफरन्स मटेरियल वापरू यासारखे प्रश्न तुम्हाला नक्कीच सतावत असतील. या सगळ्या परिस्थितीतून पळ न काढता तणावमुक्त राहून अभ्यास कसा करावा याच्या आज आपण टिप्स बघणार आहे. सगळ्यात पहिली महत्वाची टीप आहे कॉलेजच्या संपर्कात राहणे. कॉलेज वेळोवेळी सूचना जाहीर करत असते. कधी त्या डायरेक्ट आपल्यापर्यंत येतात तर कधी इतर कोणत्या माध्यमातून. प्रत्यक्ष मिळालेल्या सूचना आपण नीट लक्षात घेतो, पण अप्रत्यक्ष मिळालेल्या सूचनांचे काय होते? बऱ्याचदा गोंधळच होतो. कारण ती गोष्ट खरी की खोटी हे शोधण्यातच आपला वेळ जातो आणि मग मानसिक ताण निर्माण होतो. हा गोंधळ कमी करायचा असेल तर समजणारी प्रत्येक गोष्ट ही खरीच आहे असं न ठरवता त्याची सत्यता डायरेक्ट कॉलेजशी संपर्क करून आपण पडताळून बघू शकतो. दुसरा मुद्दा येतो प्राध्यापक वर्गांशी संवाद साधणे. प्रत्येक विषयासाठी त्या फॅकल्टी सोबत आपण स्वतः संवाद साधणे गरजेचे आहे. तसेच असाइनमेंट्स आणि सबमिशन्सच्या डेट्सचे कन्फर्मेशन त्यांच्याकडून घेणे. त्या संदर्भात आपल्याला काही शंका असेल तर त्यांची वेळ घेऊन शंका निरसन करून घेणे. या प्रकारे आपण प्राध्यापकांशी संपर्कात राहू शकतो. कारण आपण स्वतः जोवर त्यांना अप्रोच करत नाही तोपर्यंत आपले शंका निरसन होणार नाही. सरांनी किंवा मॅडमनी स्वतः सगळे समजावून दिले पाहिजे असा विचार करणे आपल्यासाठी चुकीचे ठरू शकते. पुढचा मुद्दा येतो सांघिक अभ्यास. ऑनलाईन क्लास संपल्यावर तुम्ही ग्रुपमध्ये त्या दिवशी शिकवलेले टॉपिक डिस्कस करू शकता. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाल्यामुळे तो विषय अधिक समजून घेण्याचा प्रयत्न यातनं होऊ शकतो. तसेच प्रत्येकाने एक मुद्दा घेऊन त्याचे सादरीकरण पण करता येईल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सेल्फ स्टडी. आजच्या या काळामध्ये सेल्फ स्टडी खूप महत्वाचा आहे. सेल्फ स्टडी करत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसे की माहिती एकत्रित करणे. सगळ्यात पहिली महत्वाची ही पायरी आहे. जो विषय आणि त्यातील जो टॉपिक शिकवला जाणार आहे त्याबाबत पूर्ण तयारी म्हणून बेसिक माहिती एकत्रित करणे. त्यामुळे जो टॉपिक शिकवला जात आहे तो नीट समजून घ्यायला मदत होते. आपले मन एकाग्र राहण्यास ऊर्जा मिळते आणि आपल्याला कन्सेप्ट चांगल्या प्रकारे कळू शकते. प्रश्न विचारणे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी प्रश्न विचारणे महत्वाचे आहे. क्लास सुरू असताना जे शंका किंवा प्रश्न मनात येतील त्या लगेच लिहून ठेवणे. क्लास संपल्या जर सर किंवा मॅडमनी वेळ दिला तर त्या लगेच तिथेच विचारणे किंवा सरांची किंवा मॅडमची वेळ घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं मिळवणे गरजेचे आहे. सखोल वाचन. वाचन करणे म्हणजे फक्त पुस्तकावरून नजर फिरवणे नाहीये. ऍक्टिव्ह रीडिंग महत्वाचं आहे. आपल्या शंकांचे निरसन झाले आणि प्रश्नांची उत्तरं मिळाली की त्याबाबत अचून वाचन करत असताना रेफरन्स बुक्स आणि आर्टिकल्स इत्यादी मध्ये दिलेले टेबल्स, ग्राफ्स आणि इलस्ट्रेशन्स पण नीट वाचता आले पाहिजेत. इम्पॉर्टंट पॉइंट्स जे बुलेट पॉइंट मध्ये असतील किंवा बोल्ड फॉन्ट आणि इटॅलिक फॉन्ट मध्ये असतील ते लक्षपूर्वक वाचता आले पाहिजेत. पुढचा मुद्दा येतो पुनरावृत्ती. जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपण काय वाचले ते आठवण्यासाठी अधूनमधून वाचन करणे थांबवणे. मुख्य शीर्षक, बोल्ड फॉन्ट किंवा इटॅलिक फॉन्ट प्रकारात सादर केलेल्या संकल्पना तसेच टेबल्स, ग्राफ्स आणि पिक्चर्स काय दर्शवतात हे आठवण्याचा प्रयत्न करणे. आपण आपल्या स्वतःच्या शब्द आणि विचारांमध्ये काय वाचले आहे याची एकंदर संकल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करणे. असे केल्यामुळे आपल्याला पूर्णपणे माहिती आठवून
त्याची सामग्री म्हणून वापर करण्यास आपण सक्षम होऊ शकतो. पुढचा मुद्दा येतो पुनरावलोकन. पुनरावलोकन म्हणजेच आपण काय वाचले याचे अवलोकन करणे. पुनर्प्रक्रिया पुनरावलोकन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रक्रियेमधून आपण काय मिळवले हे लक्षात येऊ शकते. या दरम्यान आपण चुकवलेल्या किंवा न समजलेल्या पॉइंट्सचे स्पष्टीकरण देण्यात आपण लिहून घेतलेल्या टिपा लक्षात ठेवता येऊ शकतात. पुनरावलोकन करण्याचा उत्तम काळ म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा नुकताच अभ्यास पूर्ण केला असेल ती वेळ. हे तर झाले अभ्यास कौशल्य. आता अभ्यास करताना वेळेचे नियोजन कसे करायचे हे आपण बघणार आहे. वेळेच्या नियोजनामध्ये सर्वप्रथम येतं ते म्हणजे विषयांची वर्गवारी करणे. सर्वप्रथम विषयांची सोपे, मध्यम आणि कठीण अशी वर्गवारी करून घेणे. असे केल्याने कोणत्या विषयासाठी कमी आणि कोणत्या विषयासाठी अधिक कालावधी लागेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्याप्रमाणे वेळापत्रक बनवणे फायद्याचे होऊ शकते. दुसरा मुद्दा येतो विषयानुरूप वेळापत्रक आवश्यक. विषयांची वर्गवारी तयार झाली की त्या विषयानुसार वेळापत्रक बनवणे सोयीस्कर असते. जे विषय सोपे आहेत त्या विषयासाठी कमी कालावधी आणि मध्यम किंवा कठीण वाटणाऱ्या विषयासाठी जास्त वेळ ठरवून वेळापत्रक तयार करता येईल. पुढचा मुद्दा येतो विषयानुरूप प्राधान्यक्रम ठरवा. ही खूप महत्वाची पायरी आहे. हा क्रम ठरवताना विषयांच्या वर्गवारी सोबतच आपली आवड आणि निवड याची सांगड घालता येईल. उदाहरणार्थ सोपे आणि आवडणारे विषय, सोपे आणि नावडणारे विषय, कठीण आणि आवडणारे विषय, कठीण आणि नावडणारे विषय. अशा प्रकारे वर्गवारी करून आपल्याला प्राधान्यक्रम ठरवणे सहज शक्य होते. कोणता विषय आधी पूर्ण करायचा आणि कोणत्या विषयाचा अभ्यास नंतर करायचा हे यातून तुम्ही ठरवू शकता. उदाहरणार्थ सोपे आणि आवडणारे विषय यांना प्रथम प्राधान्य जर दिले तर यामुळे अभ्यासाची सुरुवात चांगली होईल आणि आपले 1-2 विषय लवकरच पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास सुद्धा निर्माण होईल आणि पुढचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला यातून चालना मिळू शकते. हा क्रम व्यक्तिपरत्वे तुम्ही बदलू शकता. प्रत्येक तासानंतर 10 मिनिटांचा ब्रेक आवश्यक आहे. परीक्षा जवळ आली की अभ्यास होईल की नाही असा तणाव जाणवू लागतो आणि बऱ्याचदा आपण तहान भूक विसरून सलग 6-7 तास अभ्यास करायचं ठरवतो. एकाच जागी बसून राहतो. पण इतकं करून सुद्धा जितकं लक्षात राहायचं तितकंच लक्षात राहतं आणि यामुळे शारीरिक ताण मात्र वाढत जातो आणि लवकरच थकवा येतो. हे टाळायचे असेल तर अभ्यासाचे वेळापत्रक करताना प्रत्येक तासानंतर 10 मिनिटांचा ब्रेक आपण घेऊ शकतो. या ब्रेकमध्ये आपण थोडे चालू शकतो, फ्रेश होऊ शकतो, स्नॅक्स घेऊ शकतो. एकंदरच पुढच्या तासासाठी ऊर्जा मिळवण्याचे काम आपण करू शकतो. याचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे सध्या ऑनलाईन अभ्यास करत असताना डोळ्यांना 10 मिनिटांची विश्रांती नक्कीच मिळू शकते. प्रत्येक तासासाठी ध्येय किंवा लक्ष्य निश्चितीकरण करणं. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, अभ्यास करताना प्रत्येक तासात मी कोणता चॅप्टर घेणार आहे आणि त्यातील कोणता टॉपिक मी तयार करणार आहे हे पूर्णपणे निश्चित करणे गरजेचे आहे. ठरल्यानुसार पूर्ण लक्ष देऊन ते ध्येय साध्य करणे. असे केल्याने आपले वेळापत्रक परिपूर्ण होऊ शकते. आज आपण पाहिलेले स्टडी स्किल्स आणि अभ्यासासाठी वेळेचे नियोजन कसे करायचे याच्या टिप्स तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील ही अपेक्षा आहे. तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.